काल दिवसभरामध्ये एकच बातमी पूर्ण भारत देशामध्ये चांगलीच रंगली. पूनम पांडे हिचं निधन झाल्याची बातमी समजल्याच्या नंतर भारतामधल्या सर्वच तिच्या चाहत्यांनी एक हळहळ व्यक्त केली. पूनम पांडेचं निधन झालंय हे समजल्याच्या नंतर तिला भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस सुद्धा सुरू झाले. प्रसार माध्यमांवाल्यांनी, मीडियावाल्यांनी आणि प्रत्येक बातमीदाराने, पत्रकारांनी ते याविषयी हळहळ व्यक्त करत यांच्या चॅनलवरून, पूर्ण भारतातले जेवढे काही चॅनल आहेत प्रत्येकाच्या चॅनलवरून पूनम पांडेच्या निधनाची बातमी ही पूर्ण भारतासमोर आणली. ही बातमी पूर्ण समोर आल्याच्या नंतर नक्की पूनम पांडेचं निधन कशामुळे झालं किंवा हे कुणाला अगोदर समजलं हे सुद्धा इथे शोधण्यात आलं. हे समजलं ते म्हणजे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पूनम पांडेने पोस्ट केली किंवा तिच्या अकाउंटवरूनच एक पोस्ट पूर्ण भारतामध्ये रंगली. ती पोस्ट होती की आजची सकाळ ही सर्वांसाठी खूप धक्कादायक आहे. कॅन्सरशी लढत असताना किंवा कॅन्सरवर मात करत असताना तुमची लाडकी पूनम तुम्हाला आता सोडून गेले. संपर्कात आलेल्या सर्व चाहत्यांना तिने प्रेम दिलंय. आता आम्हाला यामधून बाहेर पडण्यासाठी थोडासा वेळ द्यावा. पूनम पांडे ही सर्व्हायकल कॅन्सरशी अर्थात गर्भाशयाच्या या कॅन्सर बरोबर लढत होती आणि तिचं आता निधन सुद्धा झालंय. ही बातमी तिच्याच इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून केलेल्या पोस्ट मधून पूर्ण भारतासमोर समजली आणि या बातमीला सर्वच भारतीय मीडियाने दुजोरा सुद्धा दिला. परंतु ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे सुद्धा आपल्याला माहित नसताना किंवा मीडियाला सुद्धा माहित नसताना मीडियाने ही बातमी दाखवली. परंतु जर का पूनम पांडेचं निधन जर का आहे ही बातमी जर का मीडियाला समजली तर मीडिया समोर तिच्याबद्दल जे काही या मीडियावाल्यांना माहिती झालं किंवा तिच्याच अकाउंटवरून जी काही बातमी पुढे आली त्याच्यावरून मीडियाने ही बातमी रंगवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे खरं होतं का हे सुद्धा आपण तपासायला पाहिजे. कारण ही बातमी समजल्याच्या नंतर पूर्ण भारतामध्ये तिच्या चाहत्यांनी किंवा ही बातमी खोटी आहे किंवा पूनम पांडे फसवत आहे किंवा प्रँक करत असेल असा सुद्धा तिच्याच चाहत्यांनी पूनम पांडेला याच पोस्टमध्ये म्हटलं सुद्धा. परंतु ही बातमी काही तासानंतर खरी आहे असं भारतामध्ये समजलं. परंतु पोलिसांनी सुद्धा याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पूनम पांडे जर का मेली आहे किंवा तिचं जर का निधन झालेलं आहे तर एवढी मोठी सेलिब्रिटी किंवा तिचा चाहता वर्ग इतका मोठा आहे तर याच्यासाठी कितीतरी पत्रकार किंवा कानपूरच्या पत्रकार आणि पोलिसांनी पुढे धावाधाव सुरू केली. नक्की पूनम पांडे मेली असेल किंवा तिचं निधन झालं असेल तर नक्की पूनम पांडेची डेड बॉडी कोणत्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेली आहे किंवा कोणतं असं कॅन्सरचं हे सर्व्हायकल कॅन्सरसाठी उपलब्ध असणारं कोणतं असं हॉस्पिटल आहे जिथे पूनम पांडेची डेड बॉडी असेल हे पत्रकार आणि पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पूनम पांडेची बॉडी काही त्यांच्या हाती लागलीच नाही. त्याच्यामुळे पोलिसांचा आणि पत्रकारांचा अजूनही येथे दाट संशय या पूनम पांडेवरती तयार झाला. त्यानंतर पूनम पांडेचे डिझायनर असणारे रोहित वर्मा यांच्याशी पत्रकार आणि पोलिसांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पूनम पांडेचे डिझायनर असणारे रोहित वर्मा यांनी सुद्धा सांगितलं किंवा पोस्ट केलं की पूनम पांडे ही 2 दिवसापूर्वी शूटिंग करत होती. तिला कोणताही आजार नसावा कारण तिची तब्येत अगदी ठणठणीत होती किंवा तिला सर्व्हायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कर्करोग असेल असं वाटलं सुद्धा नाही. त्याच्यामुळे याच पूनम पांडेच्या डिझायनरने दिलेल्या ट्विटवरून किंवा तिच्याशी जो काही पत्रकार आणि पोलिसांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरून पोलिसांचा येथे सुद्धा पूनम पांडेवरती दाट संशय निर्माण झाला. त्यानंतर इथले पत्रकार आणि पोलिसांना आलेला पूनम पांडेवरती हा असा संशय, त्याच्यामुळे पोलिसांनी तिला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु पूनम पांडे काही मिळाली सुद्धा नाही. याच्यावरून पूनम पांडेवरती अगदी दाट संशय निर्माण झाला कारण तिचे घरचे सुद्धा या पोलिसांच्या किंवा पत्रकारांच्या हाती सुद्धा लागले नाहीत. जर पूनम पांडेचं निधन झालेलं आहे तर डेड बॉडी जिथे असेल तिथे नातेवाईक सुद्धा असतील किंवा तिच्या जवळच्या मित्रांना सुद्धा पत्रकार आणि पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु ते सुद्धा
मीडिया समोर किंवा या बातमीला दुजोरा देण्यासाठी पुढे आले सुद्धा नाही। परंतु पूनम पांडे ही स्वतः आज तिच्या अकाउंटवरून लाईव्ह येऊन मी हे का केलं हे सुद्धा लोकांना सांगितलं की या देशामध्ये कितीतरी अशा सर्वायकल गर्भाशयाच्या कॅन्सरचा कितीतरी स्त्रियांना हा आजार सुद्धा आहे, परंतु आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही। परंतु अशा लोकांसाठी मला काही ना काहीतरी करायचं आहे, परंतु ते मला काही जमलं नाही। जर करायचं जर का असेल तर आपण याच्यावरती मात सुद्धा करू शकतो किंवा याच्यावर जे काही इलाज होतात किंवा HPV जी काही लस आहे ती सुद्धा घ्यावी आणि या रोगावरती निदान म्हणून एक जी काही आपल्या समोर समस्या आहे ती सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा। याच्यासाठी मी हा स्टंट मला करावा लागला असं पूनम पांडेने सुद्धा सांगितलं। परंतु या सर्व बाबींमधून मला जे काही करायचं होतं ते जमलं नाही, परंतु याच्यामध्ये सर्वांनी येथे काळजी घ्यावी। ज्यांना अशा कर्करोगाचा किंवा गर्भपाताच्या कर्करोगाचा ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्यांनी यामधून बाहेर निघावं हा सांगण्यासाठी किंवा हे सर्व सांगण्यासाठी मी हा स्टंट केला किंवा प्रांक केला। हे तिने स्वतः लाईव्ह येऊन तिच्या अकाउंटवरून सांगितलं। या रोगाच्या समस्येवरती निदान करणं किंवा ही समस्या टाळता येण्यासाठी मला असा स्टंट करावा लागला असं पूनम पांडेने लाईव्ह येऊन सांगितल्याच्या नंतर इथल्या तिच्या चाहत्यांच्या तिच्यावरती असणारा विश्वास हा निव्वळ उडाला। त्याच्यामुळे पूनम पांडेवरती काही लोकांनी शिव्या सुद्धा दिल्या किंवा पूनम पांडे फ्रॉड आहे असे सुद्धा मेसेज तिला येऊ लागले। परंतु ह्या सर्व बाबी अशा प्रकारे करणं किंवा प्रांक करून अशा प्रकारे देशाबरोबर असा फ्रॉड करणं किंवा एखाद्या इथल्या चाहत्यांना किंवा सर्वच वर्गाला फसवणं ही कितपत गोष्ट पूनम पांडेची योग्य आहे हे सुद्धा आपल्याला तपासता येऊ शकतं। कारण याच्या पुढे जर का अशाच गोष्टी जर का होत जर का राहिल्या, कारण निधन होणं किंवा एखादा माणूस जर का मरणं तर तो त्याच्या आयुष्यातून त्याचे आयुष्य संपून तो या काळाच्या पडद्याआड जातो। परंतु अशा खोट्या बातम्या स्वतःहून जर का पसरवणं याच्यासाठी पोलीस आता नक्की काय पावलं उचलतात हे सुद्धा बघणं येथे गरजेचं आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा।